याच्या आधीच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की अफजल खानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोल्हापूरच्या दिशेने मजल मारली होती आणि त्यांनी पन्हाळ्याचा किल्ला पण जिंकून घेतला होता. आता इथून त्यांची घोडदौड चालू झाली विजापूरच्या दिशेला. आपण मागच्या भागात बघितलं होतं, म्हणजे एक योजना अशी होती की स्वतः शहाजीराजे हे दक्षिण भारतातून विजापूरवर चालून येतात आणि त्यावेळेला नोंदी आहेत त्याप्रमाणे शहाजीराजे विजापूरच्या दिशेला यायला निघाले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज हे कोल्हापूरकडून विजापूरच्या दिशेला निघाले होते. प्रत्यक्षात ही योजना अशी होती असं म्हणतात की विजापूरचा जो आदिलशाह, जो तसा वयाने लहान होता, त्याला बदलून त्या जागी नवीन कोणाला तरी आदिलशाह म्हणून शहाजीराजे नेमणार आणि हे पिता पुत्र दोन्ही मिळून आदिलशहाला आपल्या मुठीत ठेवून राज्यकारभार चालवणार, अशा काही अफवा म्हणतात त्यावेळेला. पण खरं तर त्या अफवा नाही आहेत. या जर आणि असतील तर महाराजांचं कर्तृत्व इथं दिसतं. महाराजांचं म्हणजे शहाजीराजांचं कर्तृत्व इथं मोठ्या प्रमाणात दिसतं. याचं कारण असं आहे की हा जो कालखंड आहे याच्यात आदिलशाही खरंच संकटात होती. म्हणजे आदिलशहाचा मृत्यू झाला होता. जो नवीन आदिलशहा गादीवर बसवला होता तो वयाने लहान होता. बडी बेगम म्हणजे जो मोठा आदिलशहा मारला होता त्याचीच पत्नी हे सगळं राज्यकारभार करत होती. मोगलांबरोबर युद्ध खेळून ते खिळखिळे झाले होते. ऑलरेडी मोगलांबरोबरची युद्ध ही त्यांची चालू होती. मोगल म्हणजे औरंगजेब त्यावेळेला सुभेदार म्हणून होता, तर औरंगजेबाबरोबर ही युद्ध चालू होती. आणि अशाच वेळेला एक घटना मोठी घडलेली होती, ती म्हणजे अफजल खान औरंगजेब हा दिल्लीच्या रोखाली जायला निघाला होता. याचं महत्वाचं कारण असं आहे की शहाजहान बादशाह आजारी पडला होता आणि आता मोगलांवर ही गोष्ट असतेच, ते म्हणजे सिंहासनासाठी युद्ध. शहाजहाननी तेच केलं होतं. शहाजहान हा काय जहांगीरचा मोठा मुलगा नाहीये. मोठा मुलगा खुसरू होता. खुसराव किंवा खुसरू असं काहीतरी म्हणतात. तर अकबराची इच्छा होती हा गादीवर बसावा, परंतु जहांगीरलाच बसायचं होतं. पुढं शहाजहाननी यथावकाश त्या खुसरूचाही काटा काढला, परवेजचाही काटा काढला आणि शहाजहानच्या पत्नीच्या भावानी वडिलांनी म्हणजेच नूरजहानच्या भावानी अक्षरशः त्यावेळेला बाकीच्या मोगल राजकुमारांना कैद करून ठेवलं आणि नंतर शहाजहानच्या नादनीवरून मारून टाकलं होतं. त्यामुळं गादी मिळवण्यासाठी आपल्याच सख्ख्या भावांना किंवा सावत्र भावांना मारायचं ही परंपरा ही औरंगजेबाला लहानपणापासून माहिती होती आणि त्याप्रमाणे औरंगजेब हा दिल्लीची गादी मिळवण्यासाठी निघाला होता. औरंगजेबाचं किती काही म्हणा, पण औरंगजेब हा खूप उत्तम प्रतीचा योद्धा आहे. हा धूर्त राजकारणी आहे आणि ह्याचा काढता पाय निघाला महाराष्ट्रातून की ताबडतोब कुतुबशहा आणि आदिलशहा यांनी आपापला गमावलेला प्रदेश जिंकायला सुरुवात केली होती. त्याच वेळेला शिवाजी महाराजांनी पण हेच संधी साधत आदिलशहाचा प्रदेश लुबाडायला सुरुवात केली होती. म्हणजे थोडक्यात असं होतं की औरंगजेब काही काळ इथं असल्यामुळं थोडंसं वातावरण वेगळं होतं. तरी पण औरंगजेबाच्या समोर आपण याच्या आधी पण बघितलेलं आहे खरं तर इतिहासात की औरंगजेबासमोर आपण मैत्रीचा हात पुढं केला आणि नंतर त्यांचं जुंदर बिंदर मस्त लुटून घेतलं होतं. नंतर परत माफी पण मागितली होती. याचं कारण म्हणजे बादशाह आजारी पडल्याच्याच बातम्या होत्या, ह्या गुप्त बातम्या होत्या. पण शिवाजी महाराजांचं हेरखातं जबरदस्त होतं. कितीही गुप्त ठेवलं तरी सुद्धा महाराजांपर्यंत ह्या खबरा आल्या होत्या. आदिलशहाला मात्र ही खबर नव्हती शहाजहान आजारी पडल्याची. ती मीर जुमलाला जाणारं पत्र अफजल खानाला मिळालं, त्याच्यामुळे ही खबर लागली. पण जे काय होतं की आदिलशहाच्या वतीने आता फार मोठी माणसं शिल्लक राहिली नाहीये. त्या मोठ्या माणसांपैकी एक आहेत शहाजीराजे. त्यामुळे आदिलशहाने शहाजीराजांना सांगितलं की तुमच्या मुलाचा बंदोबस्त करा. त्याच्यावर डिप्लोमॅटिक उत्तर आहे, हे खरं मानायचं नसतं पण आदिलशहाला दिलेलं उत्तर आहे
माझा मुलगा आणि पत्नी माझं ऐकत नाही, दरबार त्यांचं हवं ते करू शकतो. पण हीच क्लीन चिट हातात धरत दुसरा मातब्बर सरदार अफजल खान याची नियुक्ती करण्यात आली होती. पण अफजल खानाचाच बळी गेल्यामुळं आता आदिलशहाची अवस्था बिकट आहे. आणि अशा वेळेला आदिलशहाच्या मदतीला एक व्यक्ती स्वतःहून पुढं आली. हा खरं तर आदिलशहाचाच सरदार आहे. यांना सिद्धी लोक असं म्हणतात, हबशी लोक. हे सिद्धी लोक आहेत. हे आपण याच्याने पण बघितलं होतं. आफ्रिकेमध्ये इजिप्तच्या दक्षिणेला एक देश आहे, त्याचं नाव आहे इथिओपिया. आजच्या नकाशात शोधलं तर ते दिसतं इथिओपिया. जुन्या काळात त्याला हाफसाण असं नाव होतं. हाफसाणातून आलेले ते हबशी, याला सिद्धी असंही म्हणतात. इटालियन लोकांनी किंवा युरोपियन लोकांनी याचं नाव ॲबिसिनिया असं केलं होतं. तुम्हाला जर आठवत असेल तर दुसऱ्या महायुद्धाच्या आधी इटालीचा हुकुमशहा होता मुसोलिनी. त्यांनी ह्या ॲबिसिनियावर हल्ला केला होता आणि त्यांची राजधानी आदिस अबाबा ही जिंकून घेतली होती विषारी धुराचा प्रयोग वगैरे करून. तर इथले हे लोक आहेत, यांना सिद्धी लोक म्हणतात किंवा हबशी लोक म्हणतात. रझिया सुलताना वगैरे जर प्रकरण आठवत असेल तर त्या रझिया सुलतानाचा जो प्रियकर होता तो पण हबशीच होता. निजामशहामधला सगळ्यात कर्तबगार म्हणून जो ओळखला जातो परदेशी व्यक्तींपैकी, त्यापैकी एक म्हणजे मलिक अंबर. हा जो मलिक अंबर साहेब म्हणून ओळखला जातो वजीर, हा मलिक अंबर हाही हबशी किंवा सिद्धी होता. तसंच असाच एक सिद्धी हा आदिलशहाच्या पदरी होता. त्याचं नाव आहे सिद्धी जौहर. जौहर या शब्दाचा त्यांच्या भाषेत अर्थ आहे रत्न. तर हा सिद्धी जौहर, त्याचा काय म्हणायचं, हे रत्न आणि त्याचं परत रत्न, त्याचं नाव आहे सिद्धी मसाऊद. मसूद किंवा मसाऊद असं काहीतरी नाव आहे त्याचं. हा त्याचा जावई. ह्या मंडळींवरती आदिलशहाची इतराजी झाली होती. आदिलशहाला काही कारण चालतं इतराजी व्हायला, तर तसं याच्याच बाबतीत झालं होतं. आणि मग आंध्र प्रदेशामध्ये पश्चिम बाजूला आंध्र प्रदेशच्या कर्नूल किंवा कुर्नूल नावाची जागा आहे. तर हा कुर्नूलचा सुभेदार असा होता. यांनी आदिलशहाकडे पत्र पाठवलं की मी पूर्वी काही दुष्कृत्य केलेली आहेत, त्यामुळं आदिलशहाची माझ्यावर खफा मर्जी आहे, पण मागच्या गोष्टी विसरून जाव्यात आणि मला एखादी योग्य कामगिरी द्यावी. मी बादशाहसाठी ती पार पाडेन आणि बादशाहची मर्जी संपादन करेन. ताबडतोब आदिलशहानी त्याला उत्तर दिलं, आमच्याकडे असे दुसरे कित्येक लोक आहेत की जे हे काम करू इच्छितात, परंतु तुम्ही विनंती केल्यावरून तुमची नियुक्ती आम्ही या कामासाठी करतोय. काय तर शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करायचा, हे काम. आणि मग हा कर्नूलचा सिंह, तो स्वतःला म्हणतो, तर तो हा कर्नूलवरून विजापूरला दाखल झाला. आदिलशहा खुश झाला. मीनवाईल काय झालं होतं सांगतो. मीनवाईल घटना अशी घडली होती की महाराज कोल्हापूरवरून विजापूरच्या दिशेने निघाले होते. वाटेत मिरजेचा किल्ला लागला होता. तो किल्ला काही महाराजांना जिंकता आला नाही. भुईकोट किल्ला आहे, मातीचा किल्ला आहे. पण न जिंकता येण्याचं कारण पुरेसा वेळ नव्हता. कारण आदिलशहानी तातडीचा उपाय म्हणून 2 बलाढ्य सरदार मध्येच सोडून दिले होते. हे 2 बलाढ्य सरदार कोण सांगतो. त्यातला पहिल्याचा बाप अति बलाढ्य, त्याचं नाव रणदुल्ला खान. ह्याच रणदुल्ला खानाच्या नेतृत्वाखाली शहाजीराजे लढाई खेळत होते आदिलशहाच्या वतीने. त्या रणदुल्ला खानाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाच्या हातात अधिकार आले होते. त्याचं नाव आहे रुस्तुमे जामा. हा रुस्तुमे जामा 5000 सैन्यानिशी आणि दुसरा बलाढ्य सरदार आदिलशहाचा तो म्हणजे अफजल खान. ह्याच्या मुलाला भरपूर मार पडला होता. जावळीमधून काय काय जाऊन तो पळून आला होता. हा जाम चिडलेला होता. त्यामुळं फाजल खान हा अफजल खानाचा मुलगा 5000चं सैन्य घेऊन, अशी 10,000ची फौज घेऊन हे निघाले शिवाजी महाराजांना हरवायला. मी आपलं मनातल्या मनात म्हणतो, बापाला जमलं नाही तर पोराला काय जमणार. पण आले. शिवाजी महाराजांकडे काहीतरी 5000ची फौज त्यावेळेला होती असं म्हणतात. पण त्या फौजेत नेताजी पालकर पण होते आणि शिवाजी महाराज पण होते. काय धमाल बघाय. नेताजी पालकरांचा लौकिक असा होता की प्रति शिवाजी.
सो शिवाजी महाराज आणि प्रतिशिवाजी एकाच फौजेत, आणि त्यामुळे ही लढाई कोल्हापूर जवळ कुठेतरी मिरजेजवळ ही लढाई झाली, जिचा निकाल दुपारच्याच आसपास लागला. निकाल काय, कुणी आधी पळायचं हे ठरवायचं होतं. फक्त रुस्तुम जामा म्हणतो फाजल खान पळाला म्हणून मी पळालो, फाजल खान म्हणतो रुस्तुम जामा पळाला म्हणून मी पळालो. जे असेल ते असेल, आदिलशहाची फौज पळाली. त्यामुळं आता आदिलशहाचा विश्वास कोणावरच राहिला नाही. आणि अशा वेळेला हा कर्नूलचा सिद्दी जौहर आल्यामुळं आदिलशहाला खूप हायसं वाटलं. या कर्नूलच्या सिंहापाशी 40,000ची फौज होती. आणि त्याप्रमाणे सिद्दी जौहरला पुढं पाठवायचं ठरवलं. त्याला आदिलशहानी किताब दिला युद्धाआधीचं, सलाबत खान. आणि म्हणजे सलाबत खान साहेबांसोबत परत एकदा फाजल खान आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी म्हणून आला. 40,000च्या फौजेनिशी आदिलशहानी हा सिद्दी जौहरला सोडलेला आहे. पण काय म्हणतात त्याला, आता दुर्दैव आड यायचं तर कसं येतं किंवा संकट कशी येतात बघा. तिकडं दिल्लीला उलथापालथ झाली होती. औरंगजेब बादशाह बनला होता. शहाजहान आग्र्याच्या किल्ल्यात कैदेत पडला होता. औरंगजेबाचं म्हणणं होतं की हा शहाजहान हा ओरिजिनल शहाजहान नाहीच आहे, तो शहाजहानचा डमी आहे जो दारा शिकोनी गादीवर बसवलाय. पण औरंगजेब त्या शहाजहानला भेटायला गेला नव्हता. शहाजहान आग्र्याच्या किल्ल्यामध्ये कैदेत होता. त्याने काय म्हणतात त्याला, ताजमहालकडे बघत बघत त्याचे दिवस चालले होते. औरंगजेबाच्या हातात सत्ता आल्यामुळं औरंगजेबाला आता थोडासा स्थिरस्थावर सगळं मॅटर करायचं होतं. पण औरंगजेबाच्या नावाने खुद्द दिल्लीतले वजीर नाही त्याला काय म्हणतात ते काझी खुतबा वाचत नव्हते. कारण त्यांचं पण बरोबर आहे, शहाजहान जिवंत आहे. शहाजहान जिवंत असताना औरंगजेबाला कसं बादशाह म्हणून डिक्लेअर करणार. आणि त्यामुळं काहीतरी 1660 साल येईपर्यंत दिल्लीचे जे काझी आहेत ते औरंगजेबाच्या नावाने खुतबा वाचत नव्हते. म्हणजे औरंगजेबाला अधिकृत मान्यता त्या काझींनी बादशाह म्हणून दिली नव्हती, जरी औरंगजेबांनी सत्ता सगळी हातात एकवटली होती. आणि औरंगजेबाला भीती होती हाताखालचे जसवंत सिंग, जयसिंग ही सगळी मंडळी उठाव करतील की काय. त्यामुळे औरंगजेब काय करत होता की ह्या सैनिकांना या मांडलिक राजांना वेगवेगळ्या मोहिमांवर लांब पाठवत होता. जसवंत सिंग जरा धोकादायक आहे. त्यामुळं जसवंत सिंग आणि साक्षात ज्या मामाच्या कृपेमुळे औरंगजेब गादीवर बसू शकला तो मामा शाहिस्ते खान, याला त्यांनी दक्षिण भारतात पाठवलं. वास्तविक आदिलशहानी औरंगजेबाला विनंती केली होती की आम्हाला तातडीने मदत करा, आपण शिवाजी विरुद्ध एकत्र मोहीम चालवू. परंतु औरंगजेबाला ते पटलं नव्हतं. मुघल बादशाह आणि आदिलशाह एकत्र येत आहे ते बरोबर नाही. त्यामुळे 2 मोहिमा स्वतंत्र चालतील असं ठरवलं. आदिलशहाचं म्हणणं होतं कसं का होईना मराठी उत्तर भारताकडे गुंतून राहिले पाहिजेत. शाहिस्ते खान हा भली मोठी फौज घेऊन यायला निघाला. आता मी जेव्हा पूर्वी इतिहास वाचायचो शाळेत असताना किंवा त्याच्यानंतरच्या कालखंडात, त्यावेळेला असं वाटायचं की हे औरंगजेबाने असे एक एक मोठे सरदार हे राखून ठेवलेले आहेत आणि ते एक एक सोडतोय. तर तसं नाहीये. शाहिस्ते खान हा यापूर्वी पण महाराष्ट्रात आलेला आहे. म्हणजे शहाजहान जेव्हा निजामशाही बुडवायच्या उद्योगाला लागला होता त्याही वेळेला त्याच्याबरोबर मिर्झा राजा जयसिंग, शाहिस्ते खान ही मंडळी आहेत. जेव्हा शहाजहान दिल्लीचा बादशाह होता त्यावेळेला त्यांनी सुभेदार म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्या सुभेदारांमध्ये औरंगजेबाचं नाव प्रकर्षाने प्रदीर्घ कालखंड हा औरंगजेबीचं सुभेदार म्हणून राहिलेला आहे. औरंगजेबाने काही मोठे बदल केले होते, आपण मागच्या भागात पण बघितलेले आहेत की बुऱ्हाणपूर हे जे मोगलांचं पारंपरिक केंद्र आहे ते बुऱ्हाणपूर सोडून त्यांनी दौलताबादला येऊन मुक्काम, म्हणजे आपल्या देवगिरीला येऊन मुक्काम टाकला. पण देवगिरीपेक्षा त्या मलिक अंबर साहेबांनी बाजूला जे खेडेगाव होतं खडकी नावाचं, त्याचं रूपांतर शहरात होऊ घातलं होतं. ते खडकी औरंगजेबाला आवडलं आणि त्या खडकीला स्वतःचं नाव देऊन औरंगाबाद असं करून त्यांनी तिथं मुक्काम हलवलं. इथून पुढं मोगलांचा बेस कॅम्प हा औरंगाबाद या ठिकाणी राहिलेला आहे. आता आपण त्याचं नाव बदललेलं आहे, छत्रपती संभाजीनगर असं नाव आपण केलेलं आहे त्याचं. परंतु प्रदीर्घ काळ या खडकीचं नाव हे औरंगाबाद असं राहिलेलं आहे. आता
ह्याच ठिकाणी मी तर एक थोडासा वेगळा भाग मी घेतोय, ते म्हणजे महाराष्ट्रावरचे जे सुभेदार शहाजहानपासून नेमले गेलेले त्याची यादी एकदा दाखवतो वाचून, म्हणजे लक्षात येईल की ही मंडळी एकदम दणक्यात येत नाही. मराठा रियासत या नावाचं ॲक्च्युली या नावाचे म्हणायला पाहिजे ग्रंथ आहेत, काहीतरी 8 खंड आहेत. तर त्यातल्या पहिल्या खंडात ही माहिती मिळेल. रियासतकार सरदेसाई यांनी लिहिलेला आणि नंतर बऱ्याच जणांनी संपादित केलेला हा ग्रंथ आहे. त्यातली माहिती मी वाचून दाखवतोय. 1 मे 1644 ते जून 1645, म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म 1630चा आहे असं धरलं तर महाराज 14 वर्षाचे वगैरे असताना खान डौरान या नावाचा सुभेदार दक्षिणेवरती आहे मोगलांचा. मी मोगलांच्या सुभेदारांची यादी वाचून दाखवतो. मी परत एकदा सांगतोय की मोगलांनी जे सुभेदार नेमलेले आहेत, विशेषतः निजामशाही पूर्णपणे बुडवल्यानंतर जे नेमलेले सुभेदार आहेत त्यांची यादी मी वाचून दाखवतोय. 1 मे 1644 ते जून 1645 खान डौरान आहे. त्याच्यानंतर त्याच सुमारास जून जुलैमध्ये 1645च्या जून जुलैमध्ये 2 महिन्यासाठी मिर्झा राजा जयसिंग हा सुभेदार आहे. त्याच्यानंतर जुलै 1645 ते नोव्हेंबर 1647 इखलास खान नावाचा सुभेदार आहे. डिसेंबर 47 ते जून 48 शहा नवाज खान या नावाचा सुभेदार आहे. जुलै 48 1600 ऑब्व्हियसली ते सप्टेंबर 49 शहाजगा मुराद हा आहे. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर शहाजी राजांना पहिल्यांदा जेव्हा आदिलशहानी कैदेत टाकलं होतं त्यावेळेला सोडवायसाठी शिवाजी महाराजांनी ज्यांच्याकडं रदबदली केली होती तो म्हणजे शहाजगा मुराद बक्ष, औरंगजेबाचा सख्खा भाऊ, शहाजहानचा मुलगा. हाही इथं जवळजवळ 1 वर्षापेक्षा जास्ती काळ सुभेदार म्हणून राहिलेला आहे. त्याच्यानंतर सप्टेंबर 49 ते 1649 ते डिसेंबर 1652 असं जवळजवळ 3 वर्षापेक्षा जास्ती काळ शाहिस्ते खान हा सुभेदार आहे. जानेवारी 53 ते फेब्रुवारी 58 5 वर्ष पुढची औरंगजेब हा इथला सुभेदार आहे. म्हणजे इथं लक्षात येतंय की प्रदीर्घ काळ दक्षिण भारतात सुभेदारी करणारा औरंगजेब आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर म्हणजे काही काळानंतर शाहिस्ते खान येतो. तर हे असे मी 1658 पर्यंत जे सुभेदार झालेले आहेत यांची यादी इथं मी वाचून दाखवलेली आहे. आता आपल्या लक्षात येईल की शाहिस्ते खानाचा जेव्हा परत रेफरन्स येतो की बादशाह औरंगजेब झाल्यावर परत एकदा शाहिस्ते खान इथं सुभेदार म्हणून इथं आलेलं आहे. म्हणजे ही जी शिवाजी महाराजांच्या इतिहासात येणारी जी पात्र आहेत ही या आधी महाराष्ट्राशी परिचित आहेत. अनेकदा ती महाराष्ट्रात याच्या आधी आलेली आहेत. तर त्यापैकी शाहिस्ते खान, त्यामुळे ह्यांना महाराष्ट्राची अचूक माहिती ही आहे म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे. तर शाहिस्ते खान हा पद्धतीप्रमाणे सुभेदार म्हणून औरंगाबादला येणार आहे. प्रत्यक्ष शाहिस्ते खानाला औरंगजेबाची आज्ञा आहे ती म्हणजे शिवाजीला संपव. लक्षात घ्या, तह करणं वगैरे वगैरे असल्या काहीही आज्ञा नाही आहे. संपवून टाकायच्या आज्ञा ह्या शाहिस्ते खानाला दिलेल्या आहेत आणि त्यानुसार शाहिस्ते खान हा औरंगाबादला यायला निघालाय. शिवाजी महाराजांना एवढी खबर होती की शाहिस्ते खान हा औरंगाबादला यायला निघालेला आहे. अंदाजे 1.25 लाखाची फौज ही शाहिस्ते खानाबरोबर आहे. मोठमोठे सरदार आहेत. लक्षात घ्या, शिवाजी महाराजांना संपवणं एवढं सोपं नाहीये हे औरंगजेबाला माहिती आहे. औरंगजेब जमिनीवरचा माणूस आहे. त्याला एवढं माहिती आहे की अफजल खानाने आपल्याला स्वतःला ऑलमोस्ट ऑल कैद केलेलं होतं. त्या अफजल खानाची शिवाजी महाराजांनी पार वाट लावून टाकली.
म्हणजे नुसतंच अफजल खानाला मारलं नाही, त्याच्या सेनेची पण वाट लावून टाकली. त्यामुळं शिवाजी महाराजांबद्दल, त्यांच्या छोट्याशा सैन्याबद्दल वगैरे काहीतरी उगीच न बोलता अधिक सैन्य पाठवायचं. त्यामुळे शाहिस्तेखानाबरोबर जे पाठवलेले आहेत आणि काय जबरदस्त नाव आहेत. उदाहरणार्थ कारतलब खान हा शहाजीराजांचा मित्र. शहाजीराजे आणि कारतलब खान ज्यावेळेला मोगलाईत शहाजीराजे होते त्यावेळेला एकत्र लढाया वगैरे केलेले आहेत. तर अतिशय जुने मित्र हे असे वर्णन कारतलब खानाचं केलं जातं. त्याच्यानंतर मिर्झा उझबेक. जनरली असा प्रकार आहे की जे मुसलमान भारतातले नाही आहेत, मुसलमानांमध्ये अनेक प्रकार येतात. म्हणजे भारतातले जे हिंदू आहेत किंवा बौद्ध लोक होते जुन्या काळामध्ये, यांना जर त्यांनी बौद्ध किंवा हिंदू धर्माचा त्याग करून मुसलमान धर्म स्वीकारला काहीही कारणाने, तर ते भारतीय मुसलमान आहे. अरबस्थानातून आलेले मुसलमान, तुर्कस्तानातून आलेले मुसलमान आणि अफगाणिस्तानातून आलेले मुसलमान हे स्वतःला जरा उच्च दर्जाचे समजतात. त्यांना जनरली अशराफ असं काहीतरी म्हणतात. त्याचबरोबर जे मुसलमान तुर्क नाही आहेत पण भारतातले पण नाही आहेत, गडबड समजून घ्या, ओरिजिन त्यांचा भारतीय नाही पण ते तुर्कही नाही, असांना उझबेक म्हणण्याची पद्धत आहे. तर इथं हा जो आहे हा मिर्झा उझबेक. मी आधी सांगतो परत एकदा, शाहिस्ते खान, कारतलब खान, मिर्झा उझबेक हे झाले. आता आमची माणसं, राजा जसवंत सिंग राजपूत आहे. यानंतर राय बागल, पंडित उदाराम देशमुख यांची पत्नी. त्याच बुलढाणा जिल्ह्यातली, ज्या बुलढाणा जिल्ह्यातून जिजामातेसारखं प्रचंड मोठं व्यक्तिमत्व आलेलं आहे. आठवत असेल तर हेच ते उदाराम देशमुख आणि जिजामातांचे वडील लखुजी राजे हे शहाजहानला बादशाह बनवायसाठी म्हणून गेले होते. तिथपासून हे बादशाही तख्ताशी एकनिष्ठ असणारे आहेत. तर तसं त्यांची पत्नी, तिला राय बागन असा किताब औरंगजेबाने दिला होता. ती राय बागन म्हणजे राजव्याघ्री. आणि याखेरीज बरेच मोठमोठे, सगळ्यांची काही नावं घेत नाही, पण ही सगळी मंडळी इथं आली. इथं आल्यानंतर आमची मंडळी त्यांच्यामध्ये सहभागी पण झाली. आता जेव्हा असं दिसतं की शत्रू येतोय, बलाढ्य शत्रू, त्यावेळेला आपल्यातले काही जे असतात हे त्यांच्या सैन्यात सामील होतात. आता याच्यात दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे स्वतःची उन्नती साधता येईल असा स्वार्थी विचार करून शत्रू सैन्यात जाणारे, आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने परंतु मुद्दाम फितुरी करणारे, कारण शत्रूकडच्या गोटातल्या बातम्या आपल्याला मिळाल्या पाहिजे, ह्याही प्रकारचे. आणि त्यामुळे आपल्याला निश्चित सांगता येत नाही की एखादी व्यक्ती औरंगजेबाच्या सैन्यात किंवा शहाजहानच्या सैन्यात, त्या काय म्हणतात त्याला, शाहिस्तेखानाच्या सैन्यात गेली म्हणजे ती फितूरच होती. म्हणजे उदाहरणार्थ ज्यांनी अफजल खानाचं मस्तक धडा वेगळं केलं तो महान माणूस, तो नाव आहे संभाजी कावजी कोंढाळकर. पण यांनी शाहिस्तेखानाची बाजू घेतली. याच्यानंतर बरेच सरदार शिवाजी महाराजांचे ते अफजल खान, आता सिद्दी हिलाल, सिद्दी वाहवा आठवत असेल तर अफजल खानाकडून नुकतेच हे महाराजांच्या बाजूला आले होते, काही काळ राहिले आणि नंतर ते परत औरंगजेबाच्या सैन्यात दाखल झाले. आता काही जणांचं म्हणणं असं आहे की ते जरी औरंगजेबाच्या सैन्यात दाखल झाले असले तरी महाराजांच्या आज्ञेवरूनच दाखल झाले होते. तर अशी सगळी मंडळी शाहिस्तेखानाकडे जायला लागली. प्रत्यक्षात इथे शिवाजी महाराजांवर काहीतरी वेगळाच प्रसंग आलेला आहे. तो म्हणजे असं आहे की जसा 40,000ची फौज घेऊन सिद्दी जोहर येतोय, याच्यानंतर महाराजांना पन्हाळगड हा मजबूत करणं होतं. ते मिरजेवरून निघाले आणि कोल्हापूरला पन्हाळगडावर आले. पन्हाळगड मजबूत करून घेतला. वेळ कमी आहे. आता प्रश्न पडतो की महाराज पन्हाळगडावर का थांबले? जो अफजल खानाच्या वेळेला प्रतापगडासारख्या सुरक्षित किल्ल्यात राहिले होते त्याऐवजी पन्हाळगडावर का? त्याचं एक कारण होतं की शत्रू
हा शिवाजी महाराजांनाच टार्गेट करत येणार हे नक्की होतं. महाराजांनी प्रत्येक लढाई सीमेवरून खेळण्याचा जास्ती आग्रह धरलाय. म्हणजे जसं पुरंदर हा स्वराज्यात नव्हता, पण फत्तेखान येतोय म्हटल्यावर पुरंदरावरून लढाई खेळली की जे आपलं छोटंसं राज्य आहे त्याच्यामध्ये शत्रू घुसून त्याची वाट लागू नये. ज्यावेळेला अफजल खान येतोय कळलं तेव्हा नव्यानेच बांधून तयार झालेला प्रतापगड हा त्यांनी युद्धासाठी निवडला. परंतु सिद्दी जौहर येतोय म्हटल्यावर नुकताच जिंकलेला पन्हाळगड जो सीमेच्या एकदम दक्षिणेला आहे तो निवडला. म्हणजे स्वराज्यात हे लोक घुसणार नाहीत आणि त्याप्रमाणे त्यांनी पन्हाळगडावरून युद्ध करायचं निश्चित केलं. पन्हाळगड हा प्रचंड मोठा विस्तार असलेला किल्ला आहे. भोज राजाची ती राजधानी आहे. यामुळं इथे अंबारखाना म्हणजे अन्नधान्य ठेवायची जागा वगैरे असं भरपूर आहे. शिवाय किल्ल्याचा विस्तार इतका मोठा आहे की पावसाळ्यात तिथं धान्य उगवता पण येतं, एवढा मोठा विस्तार आहे. त्यामुळं अन्नधान्याची कमी पडणार नाही आणि याप्रमाणे महाराज या किल्ल्यामध्ये राहिले. सिद्दी जौहर हळूहळू येतोय. तोपर्यंत महाराजांची योजना ही तयार आहे.